चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व चौथे, सर्ग 1. मानव मनीचा दुर्गुण ऐसा भूतकाळी ते रमते, वर्तमान ते विसरून जाते, भविष्य काळा बघते. भूतकाळीच्या घडल्या घटना पुन्हा पुन्हा आठवी, काय कशा अनुकुणामुळे त्या घडल्या ते साठवी. घटना म्हणजे शक्तींचा संघर्ष अथवा मेळ, त्यातून येती सुखेनी दुःखे, जीवन ऐसा खेळ. दुःखाचे ते क्षणही स्मरावे, सुखास विसरून जावे, हाच असे तो छंद मनाचा, कोश विणूनी घ्यावे. कोळी जैसा स्वयंकृतीने सुंदर जाळे विणतो, त्या जाळ्यामध्ये स्वतःच फसतो, बाहेरी ना पडतो. तसाच मानव दुःख कवळुनी मनी खिन्नता भरतो, आले सुख ते भोगून तरीही दुःखे जीवनी झुरतो. परिविवेकी संयमित जो जीवन अपुले जगतो, दुःखामधले सौख्य शोधतो, तयास आठवितो. तात्यांनीही सदैव जीवनी सुखाश ते शोधले, आली दुःखे तरी त्यातुनी मनास ते बोधले. पावस ग्रामी आता जायचे ऐसे मनी ठरवुनी, गांधी काणे सुहृदांना घे घरासी बोलावुनी. कसे नि केव्हा निघावयाचे चर्चा ऐसी झाली, 3 दिवसांची रजा घेतली, सर्व सिद्धता केली. ऑगस्ट 15, 1968 असे ते वर्ष, दिवस योजिला नव्या प्रवासाता त्या मनी तो हर्ष. शुभ प्रभाती पहिली गाडी, प्रसन्न मनते होते, गांधी काणे खेर तिघे जण संगे त्यांच्या होते. गप्पा चर्चा अशा रंगती, मने मोकळी होती, मोटारीची घर घर खडखड कुणान कानी येती. स्वातंत्र्याचा दिवस असा तो उत्साह भरला होता, गावोगावी राष्ट्रध्वजांचा रुबाब फडकत होता. गाव सोडूनी धोपट मार्गे गाडी धावत होती, डोंगर झाडे शेती भाती मागे पळतची होती. खिडकी मधुनी शीतल लहरी अंगा लगटून जाती, जडावलेल्या त्या नयनांना अलगद मिटुनी घेती. मिटल्या नयनी दिसेता त्यांना 42 ते साल, स्वातंत्र्याचा डोंब उसळला पेटे क्रांती मशाल. तात्या होते नागपुरासी बंड पेटले होते, सत्ताधारी इंग्रज रक्षक भक्षक झाले होते. अनाचार अनागोंदीने गाठली ती परिसीमा, लाठी हल्ला गोळीबार तो उरील न काही सीमा. डोळ्या पुढचा प्रसंग त्यांचा अजूनी पुसला नव्हता, मित्रतयाचा नाहकतेने प्राणा मुकला होता.
शिक्षण सोडून नागपुराहुनी घरा परतले होते. जबलपुरासी मिळे नोकरी रुजू जाहले होते. विवाह झाला मनासारखी लाभे धार्मिक पत्नी. प्रपंच करिता शिक्षण झाले यश ते येई प्रयत्नी. बिल्वदलांनी सजला होता रथ तो सहजीवनाचा. पवित्र मंगल सात्विकतेने घेती ध्यास शिवाचा. कुणी भेटले कथिले कोणी तैसे करतची आले. काही साधले परंतु नाही इप्सित हाती आले. साध्य साधना सर्व साधने असती ती तोकडी. पूर्ण शांती ती मिळेल केव्हा प्रचिती नारोकडी. घाट निवळणे सोडून आता अवचित गाडी थांबे. विचार वळणे सोडून आता तात्या पुलकित अंगे. रत्नागिरीचा फलाट होता उतरायाची घाई. जो तो घेऊन टंक बोचके द्वारा सन्मुख जाई. तोच कुणीसे होते पुकारत पांडे म्हणून कोण. त्यांचे संगे असती कोणी काणे गांधी कोण. तात्या झाले अचंबित ते ऐकुनी आपुले नाव. प्रथमची आलो मीही येथे नाही पाहिले गाव. ओळखीचे ना माझे कोणी परिचित ना मी येथे. नाव घेऊनी मला पुकारी असे कोण हा येथे. उतरुनी खाली बघू लागला तरुण पुढे तो आला. नाव स्वतःचे मालवणकर हे सांगून त्या ते बदला. अप्पांचा मज निरोप आहे तुम्हा उतरुनी घ्यावे. भाट्याने ऊन पावस गाडी तिथे बसवून द्यावे. अप्पा म्हणजे स्वतःच स्वामी मी न पाहिले त्यांना. पहिली प्रचिती हीच असे का कसे कळाले त्यांना. आश्चर्याचा जिरवित धक्का चालती ते मागुनी. काणे गांधी पुढे चालती पाहाती ते निरखुनी. पुढे पाहाती विशाल खाडी प्रशांत जलते होते. ओलांडून ती जाण्याकरिता नाविक सज्जही होते. नौकेमध्ये त्या सर्व बैसता वल्लवित तो नावाडी. तात्या बघती निसर्ग शोभा नभजल आणिक झाडी. नीलवर्ण तो आकाशाचा जला अंतरून घेई. शाल म्हणून हिरवी झाडी अंगी पांघरून घेई. जलदेवी ही प्रसन्नतेने जोजविते निजपुत्रा. नौका हाते अलगत घेते रोमांचुनी गात्रा. तिन्ही सांजेची पश्चिम किरणे स्पर्शून अंगा जाती. भोवती सारा परिसर बघता तात्या रंगुनी जाती. पैलतिरी त्या उतरुनी सारे सदनी एका आले. पियुष पाना सर्व व्यवस्था पाहुनी चकितची झाले. मालवण करते बहुवस्थेने विचार पुसते करीती. गाडी मध्ये बसवून देती एका संगती देती. कोकणातले नगर एक हे नाव ही रत्नागिरी. गिरिकंदातील रत्ने सारी मिळती या भूवरी. अथांग सागर डोंगरगिरीचे लाभे या कोंदण. प्रसन्नतेने निसर्ग देई रत्नांचे आंदण. ताडा माडा सर्व पोकळी तशाच नारळ बागा. भात खाचरे ठाई ठाई उणीन कुठली जागा. निसर्गराई ती वनराई मध्येच ती अमराई. सौंदर्याचा कुबेर खजिना इथे मोकळा होई. विशाल खाडी पल्याड वसली भाट्याची ती खाडी. तुरळक वस्ती झडप झोपड्या मधुनी एकशी माडी. 12 कोस ही पुढती जाता येईची मुकले गाव. गौतमी तटीते वसले आहे पावस त्याचे नाव. तपोभूमी ही गौतम ऋषींची पावन ऐसी झाली. वसता येथे पावे सारे म्हणून पावस झाली. डोंगर कुशीमधी वसल्या गावा वर्षे पाऊस फार. गौतमी धावे वेग घेऊनी ओघ पावसी फार. भाट्या सोडून निघता निघता सांज सरोनी गेली.
अंधाराची चादर नभीची हळूहळू उतरत आली. प्रवास झाला तासभराचा, पावस ग्रामी आले. टांग्यामधुनी सारे आता अनंत निवासी आले. निवासास त्या नावची होते अनंत देसाईंचे, वास्तव्याची होते तेथे अनंत त्या स्वरूपाचे. सदनी पडता पाऊल पहिले तात्या पुलकित झाले. आतुरतेने मापमनाचे शिगोशिग ते भरले. समय रात्रीचा 8-9चा देसाई ते वदले. दर्शन आता होणे नाही स्वामी आता थकले. भोजन करुनी घ्या विश्रांती, क्षीण प्रवासी झाला. उद्या सकाळी तुम्हीच पहिले नंतर आला गेला. तोच आतुनी निरोप आला घेऊन यावे त्यांना. पुण्याहुनी ते प्रथमची आले नको दुरावा त्यांना. गेहवास्तुने देहवास्तुची अशी छेडली तार. स्वरते जुळता सतारी दुनियावा तो झंकार. ओसरीस त्या लागून होती ऐस पैसशी खोली. प्रवेश करिता तिघे अंतरी क्षणभर स्तंभित झाली. समोर होता मंचक त्यावर देह कृशती व्यक्ती. कर्पूर गौरी अंग कांतीतून उजळे दिव्यची शक्ती. प्रशांत मुद्रा किंचित सस्मित आश्वासकती दृष्टी. कमल नेत्र ते स्नेहे करीती वत्सलतेची वृष्टी. पूर्ण शांतीचा ओतीव पुतळा पूर्ण तृप्तता देई. कल्याणीचा अभय हस्त तो पूर्ण मुक्तता देई. चैतन्याचे ऐसे दर्शन तात्या हरखून गेले. भाव भक्तीचे नतमस्तक ते स्वतःस हरवून गेले. पांडे म्हणून तुम्हीच का ते स्वामी तयांना पुसती. प्रसाद घ्या हा उद्याच बोलू इतुके शब्द शिवदती. शब्द नव्हे ते अमृत कणते तात्या वेचून घेता. रोमांचाने अंग मोहरे पुन्हा प्रचिती येता. असेच घडले त्या दोघांचे असेच भारून गेले. आश्चर्याने चकितची झाले असे मोहरून गेले. आता भोजनी नव्हते ते मन 4 घास ते खाती. आतिथ्याचा करुणी आदर निद्रे स्वाधीन होती. प्रफुल्लतेच्या हिंदोळ्यावर प्रसन्नता घे झोके. अपूर्व दर्शन घेऊन गेले अनामिक त्या लोके. आजवरी मी किती झोपलो अशीन निद्रा लागे. तात्या चिंती निद्रे मधी त्या भाव अजूनी ते जागे. पर्व 4 सर्ग 1 समाप्त.